चला विद्यार्थ्यांनो, आपण आता आज परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम शिकूया. याचं पण 10वीच्या एक्झाम्पलला सोडवण्यात मदत होते. थेरम असा आहे, याचे दोन पार्ट आहेत. पहिला पार्ट आपण पाहणार आहोत. एव्हरी पॉइंट ऑन अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट ऑफ द सेगमेंट. अर्थ समजून घ्या. एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट ऑफ द सेगमेंट. याचा अर्थ समजवतो तुम्हाला मी. एव्हरी पॉइंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर. आपण एक समजून घेऊया की हे लाईन सेगमेंट ए बी आहे, बरोबर आहे. मग ह्या लाईन सेगमेंट ए बीला एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय, कसा काढतात आपण. याला परपेंडिक्युलर बायसेक्ट करायचं असेल तर कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूला एक चाप, खालच्या बाजूला एक आर्क काढायची. ही आर्क जोडणार आहे. मग मी एक परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतो. हा काढला परपेंडिक्युलर बायसेक्टर. तिला आपण लाईन एल नाव देऊ. आता हा परपेंडिक्युलर बायसेक्टर कुठेतरी इंटरसेक्ट करणार, या लाईनला बायसेक्ट करणार ए एम मध्ये, बरोबर आहे. म्हणजेच काय झाला, हा 90 डिग्री तर झालाच परपेंडिक्युलर, पण याला काय केले, दोन बायसेक्ट म्हणजे दोन सारखे भाग केले. कोणकोणते, ए एम आणि एम बी. हे दोन्ही भाग सारखे आहेत, बरोबर आहे. मग आपण काय करतात, त्यांनी म्हटलं एव्हरी पॉइंट ऑन अ परपेंडिक्युलर बायसेक्टर. एव्हरी पॉइंट ऑन अ परपेंडिक्युलर बायसेक्टर. हे पहा, प्रत्येक बिंदू परपेंडिक्युलर बायसेक्टरवर जर आपण काढला तो काय असतो, इक्विडिस्टन्स, सारख्या अंतरावरती असतो, बरोबर आहे. मग आपण एक काम करूया, इथे पॉइंट पी घेऊया. मग पी सारखा इथे क्यू ई असू शकतो, आर ई असू शकतो, ए सी असू शकतो, कोणताही बिंदू असू शकतो. तो काय असतो, इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट ऑफ द सेगमेंट. म्हणजे हा इथून हा पी आणि या एंड पॉइंट्स ऑफ बी या सारख्या अंतरावरती असतो. हा थेरम प्रॅक्टिकली आपण थेरॉटिकली सॉल्व्ह करू शकतो. पण जर आपल्याला अजून याचा प्रूफ घ्यायचा असेल व्यवस्थित, तर कन्स्ट्रक्शन करायचं. बघा डायग्राम काय करायचं, कंपास घ्यायची. कंपास ज्याच्याने आपण वर्तुळ काढतो. एमला सेंटर म्हणायचं. एमला काय म्हणायचं, सेंटर. एम ए एवढी रेडियस काढायची, सर्कल काढून पाहायचं. त्याच्यानंतर जसं एमला पाडलं ना, थोडं पुढे सरकवायचं, परत थोडं पुढे सरकवायचं. सरकवलं की परत सर्कल काढून पाहायचं. ते बरोबर ए बी मधून जातं का बघा. परत थोडं पुढे जायचं, परत अजून एक पॉईंट घ्यायचा, तिथे कंपासाचं स्टीलचं टोक ठेवायचं. परत एला त्याला केंद्र मानायचं, ए वर ठेवायचं, परत सर्कल पडायचं. तुम्हाला असा अंदाज येईल की प्रत्येक बिंदूवरून सर्कल ए आणि बी मधून जाईल. म्हणजेच ते कसे, इक्विडिस्टन्स. मग आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, हा जो आहे इक्विडिस्टन्स आपण हे जॉईन करून घेऊ. कन्स्ट्रक्ट ए पी आणि हा बी पी सारखी असतात. काय असतात, सारखी असतात, बरोबर आहे. हे प्रूव्ह करायचं आहे. मग गिव्हन आपण लिहिणार. गिव्हन काय काय दिलेलं आहे ते आपण लिहिणार. ओके. गिव्हन मध्ये लाईन एल इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी ॲट पॉइंट एम. लाईन एल इज perpendicular bisector of segment AB at point M मध्ये, बरोबर आहे. नंतर आपण काय घेतला, लाईन एल वर P इज एनी पॉइंट. P इज एनी पॉइंट ऑन लाईन एल. ऑन लाईन एल. ओके, हे घेतलं. नंतर टू प्रूव्ह काय म्हणतात, स्टेटमेंट काय, एव्हरी पॉइंट ऑन अ परपेंडिक्युलर बायसेक्टर इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट्स. इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट. आपण कोणता पॉइंट घेतलाय, पी. पी हा इक्विडिस्टन्स असतो एंड पॉइंट, म्हणजे ए आणि बी पासून सारख्या अंतरावर असतो. ए आणि बी याच्यापासून सारख्या अंतरावर असतो. म्हणजेच काय, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, सेगमेंट ए पी इज इक्वल टू सेगमेंट बी पी. सेगमेंट ए पी इज इक्वल टू सेगमेंट बी पी. मग आपण काय केलं, हे जॉईन करून घेतलंय कन्स्ट्रक्शनमध्ये. कन्स्ट्रक्शनमध्ये लिहून आपण याला रचना म्हणतात. बोला,
draw segment AP and segment BP. AP आणि सेगमेंट BP आपण जॉईन करणार. ओके, चला मग सुरुवात करूया. बघा, हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवावं लागतील. हे दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट दाखवले तर आपण AP इज इक्वल टू BP दाखवू शकतो. मग हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी आपल्याकडे तीन गोष्टी आहेत का? आहेत. पहिली तर हे AM इज इक्वल टू BM गिव्हनच आहे. देन PM कॉमन साईड आणि हा अँगल बघा 90 डिग्री परपेंडिक्युलर काढलेला आहे. म्हणजे बघा SAS टेस्टनुसार हे कॉन्ग्रुएंट. SAS टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट झाल्यानंतर AP इज इक्वल टू BP प्रूव्ह झालं. मग आपण घेणार टू प्रूफ इन ट्रायंगल PMA अँड ट्रायंगल PMB. बरोबर आहे. मग काय जी आपल्याला पहिली गोष्ट माहिती ती जी सरळ सरळ माहिती आपल्याला, बरोबर, साईड AM कॉन्ग्रुएंट टू साईड BM. बरोबर, याला म्हणा गिवन, ते दिलेलंच आहे. नंतर करेक्ट अँगल PMA कॉन्ग्रुएंट टू अँगल PMB, त्याला इज 90 डिग्री म्हणा किंवा गिव्हनच म्हणा. परपेंडिक्युलर काढलाय म्हणजे तो काय गिव्हन आहे, पण इज 90 योग्य राहील. ओके, त्याच्यानंतर कॉमन साईड आहे. साईड PM कॉन्ग्रुएंट टू साईड PM, त्याला म्हणायचं कॉमन साईड. देअरफॉर दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट कोणत्या टेस्टनुसार? करेक्ट, कोणत्यानुसार? SAS टेस्टनुसार ते कॉन्ग्रुएंट. देअरफॉर ट्रायंगल PMA कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल PMB बाय SAS टेस्ट. देअरफॉर साइड AP कॉन्ग्रुएंट टू साइड BP. झाला प्रूफ. आपण सेगमेंट म्हटलंय, ठीक आहे. आपण सेगमेंट AP त्याला म्हणा इक्वल टू सेगमेंट BP. झाला प्रूफ. सोपा होता थेरम. पुढचा थेरम घेऊया. बघा, पुढचा थेरम काय म्हणतात ते, एनी पॉइंट equidistance from the end points of the segment lies on the perpendicular bisector of the segment. Perpendicular bisector of the segment. Any point which is equidistant from the segment. आता काय पुढे दिलेलं आहे? इक्विडिस्टन्स दिलंय म्हणजे AP आणि BP इक्वल दिलेले आहे. त्याच्यानंतर ते काय म्हणतायत? बायसेक्टर आहे. AM BM पण दिलेला आहे. फक्त हा परपेंडिक्युलर बायसेक्टर असतो हे प्रूव्ह करायचंय. परत तसंच घेणार आपण. चला, थेरम तसाच जसं मागच्या सारखं होता, थोडा बदल. आता इक्विडिस्टन्स दिलेले त्यांनी, म्हणजे हे पहा, हा AB घेऊ. मग ते म्हणतायत हा इथे P पॉइंट असेल कोणता तरी. हा AP आणि BP सारखा आहे. AP आणि BP सारखा आहे. नाव मी बदलवणार नाही, तेच ठेवतो. हा AM आणि BM पण दिलेला आहे. AP आणि BP पण दिलेला आहे. आता हा आपल्याला परपेंडिक्युलर असतो. ही लाईन L किंवा PM AB ला परपेंडिक्युलर हे आपल्याला सुद्धा सिद्ध करायचं आहे. ओके, करूया सिद्ध. सोपं आहे, काहीच प्रश्न नाही. करायचं सुरू. ओके, गिवन पॉइंट P any point from the end points of segment AB, that is AM is equal to BM.
AM इज इक्वल टू BM. नंतर टू प्रूव्ह काय करायचं आपल्याला? टू प्रूव्ह पॉइंट P is on perpendicular bisector of segment AB. कंस्ट्रक्शन केलंय. हा पा इथे आपण काय केलं? ड्रॉ लाईन PM काढली. हे असं दिलेलं होतं, इक्वी डिस्टन्स आहे. मग आपण ही PM लाईन काढली. AM ला काय मानलं? मध्यबिंदू मानलं. ती अशी डायग्राम मी डायरेक्ट काढली. ओके. मग चला मग टू प्रूव्ह. परत इथे तसंच परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवावे लागतील. आता हा परपेंडिक्युलर हे दाखवावं लागणार आहे. इथे दिलेलं नाही, इथे दिलेलं होतं, इथे दिलेलं नाही. मग हा परपेंडिक्युलर आला पाहिजे. मग सर्वात पहिले एक काम करू आपण, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवू. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी तीन गोष्टीची आवश्यकता असते. AP BP दिलेला आहे, AM BM दिलेला आहे, PM कॉमन साईड म्हणजे हा ट्रायंगल SSS टेस्टनुसार कॉन्ग्रुएंट. पुढचं पार्ट पाहू आपण काय होणार. मग इन ट्रायंगल तोच घेणार PMA अँड ट्रायंगल PMB. बोला साइड AM कॉन्ग्रुएंट टू साइड MB. बरोबर आहे. हे गिवन म्हणा, कंस्ट्रक्शन म्हणा, गिवनच. नंतर साइड AP कॉन्ग्रुएंट टू साइड BP. हे पण काय गिवन आहे. देन साइड PM कॉन्ग्रुएंट टू साइड PM. कॉमन साइड therefore triangle PMA congruous to triangle PMB by SSS टेस्ट. मग हे जर झाले, तीन साईड झाल्या, मग रिमेनिंग पार्ट राहतात तीन अँगल. आपल्याला बाकीच्या अँगलचं काही घेणं देणं नाही, फक्त आपल्याला ह्या अँगलशी घेणं देणं आहे. बरोबर. म्हणजेच कोणत्या अँगल कॉन्ग्रुएंट? अँगल PMA कॉन्ग्रुएंट टू अँगल PMB. त्याला म्हणा CA CT आणि एक नंबर देऊन टाका. दिला. आता परपेंडिक्युलर येण्यासाठी हा 90 आला पाहिजे. मग बघा हे काय आलं? हा याशी डायग्राम आली म्हणजे कोणते? करेक्ट. हे कसे आले? लिनियर पेअर. मग लिनियर पेअरची बेरीज घेऊ आपण. मग बोला अँगल PMA प्लस अँगल PMB इज इक्वल टू 180 डिग्री. पण हे दोन्ही सारखे. मग मी असं लिहू अँगल PMA प्लस अँगल PMA इज इक्वल टू 180 डिग्री फ्रॉम 1. दोन्ही सारखे असल्यामुळे देअरफॉर टू अँगल PMA इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल PMA इज इक्वल टू 90 डिग्री. आला 90. मग अँगल PMB पण किती आला? इज इक्वल टू 90 डिग्री. दोघं 90 डिग्रीचे आले. मग 90 डिग्रीचं जर आले तर मला असं लिहिता येईल का? लिहिता येईल. काय लिहिता येईल बोला? असं लिहिता येईल मला. सेगमेंट PM परपेंडिक्युलर टू सेगमेंट AB. but M is midpoint. midpoint of सेगमेंट AB चा तो मिड पॉइंट आहे. मग परपेंडिक्युलर और कोण आहे? बरोबर. देअरफॉर पॉइंट P is on perpendicular
बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी. परपेंडिक्युलर बायसेक्टर सेगमेंट ए बीच्या तो परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. ओके. आता पुढचे 2 थेरम पुढच्या व्हिडिओमध्ये पाठवतो अँगल बायसेक्टरचे.